31 डिसेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रयतवारी कॉलरी चंद्रपूर परिसरात अवैध अंमली पदार्थ विक्री संबंधाने छापा घालून एका विधी संघर्ष बालकाच्या ताब्यातून एमडी अंमली पदार्थ पावडर 48.160 ग्रॅम वजनाची किंमत अंदाजे 2,40,000 रुपये, एक जुना वापरता मोबाईल किंमत अंदाजे 5,000 रुपये आणि रोख रक्कम 39,000 रुपये असा एकूण 2,84,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने नमूद विधी संघर्ष बालक आणि पाहिजे असलेले आरोपी सैफुद्दीन सिद्दकी राहणार रयतवारी कॉलरी चंद्रपूर व श्रीकांत डुमरे राहणार वाठोडा नागपूर याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक 11/01/2025 कलम 8 क 22 ब 29 NDPS ऍक्ट अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत। ही कामगिरी पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार, पोलीस हवालदार नितीन साळवे, नितीन कुरेकार, सुभाष गोहोकार, सचिन गुरनुले, प्रमोद कोटनारे, परवीश शेख, पोलीस अंमलदार शशांक बादामवार, प्रसाद धुळगुंडे, प्रमोद डांबारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अंमली पदार्थाचे सेवन करणे, अंमली पदार्थ जवळ बाळगणे किंवा अंमली पदार्थ खरेदी विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे। असे करताना कोणी आढळल्यास चंद्रपूर पोलीस दलाचे 7887800100 या व्हॉट्सअप क्रमांकावर माहिती देऊन चंद्रपूर नशामुक्त करण्यास पोलिसांना सहकार्य करावे।